हॅलो. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2.4 द टायर्ड मोबाईल फोन. इंग्लिश बालभारती ग्रेड 3 या बुकमधलं. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, द नेम्स ऑफ द इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज्ड ॲट स्कूल अँड ॲट होम. स्कूलमध्ये आणि घरी कोणते कोणते इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज केले जातात माहिती आहे का तुम्हाला? स्कूलमध्ये काय यूज केलं जातं? कम्प्युटर, टॅबलेट, प्रोजेक्टर, लॅपटॉप या गोष्टी यूज केल्या जातात. स्कूल मध्ये म्हणजे तुमच्या घरी आपण काय काय वापरतो इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस? आयर्न म्हणजे इस्त्री, फ्रीज, टी व्ही, मोबाईल, खूप सारे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपण घरी यूज करतो. हाव यू स्पेंड युअर हॉलिडेज. तुम्ही तुमच्या हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या कशा घालवता? तुम्ही मोबाईल बघत बसता का दिवसभर? तुम्ही बाहेर खेळायला जाता का? तुम्ही प्लेग्राऊंडवरती जाता का? तर हे तुम्हाला इथे आन्सर करायचं आहे की तुम्ही तुमच्या सुट्टीच्या दिवशी काय करता. रीड अलाउड. पिहू वॉज अ cheerful गर्ल. शी वॉज अ लिटल स्टबन. स्टबन म्हणजे काय? म्हणजे तिने जे करायला हवं ते ती करत नाही आणि त्याचं तिला वाईटसुद्धा वाटत नाही. तिला वाटतं ती जे करते ते बरोबर आहे, म्हणजे स्टबन. स्टबन आपण नवीन वर्ड बघितला की लगेच त्याला अंडरलाईन करून ठेवायचं असतं आणि ते वर्ड्स नोटबुकमध्ये लिहून लर्न करायचे त्याचं स्पेलिंग्स. शी लाईक टू प्ले गेम्स ऑन द मोबाईल फोन. पिहूला काय आवडतं? मोबाईल फोनवरती गेम्स खेळायला आवडतात. शी लाईक्ड गेम्स, कार्टून अँड फनी रील्स मोर दॅन रीडिंग बुक्स. म्हणजे पिहूला बुक्स वाचण्यापेक्षा सुद्धा कार्टून बघणं, कॉमेडी, फनी रील्स बघणं, गेम खेळणं जास्त आवडतं. वन आफ्टरनून पिहूज मदर हॅड टू गो आउट फॉर सम वर्क. एका दिवशी दुपारी पिहूच्या आईला काही कामासाठी बाहेर जायचं होतं. शी सेड, पिहू स्टे ॲट होम, आय विल बी बॅक सून. पिहूची आई काय म्हणाली तिला? पिहू तू घरी थांब, मी थोड्याच वेळात येईल. पिहू पाउटेड अँड सेड, प्लीज गिव्ह मी युअर मोबाईल, आय विल बी गुड. पिहू काय म्हणली की मला तुझा मोबाईल दे, मला दुसरं काही नको, मला चालतंय. पाउटेड म्हणजे हळू आवाजात म्हणाली. मदर स्माइल्ड अँड गेव हर द फोन. आई हसली आणि आईने काय केलं? पिहूला मोबाईल दिला. द मोमेंट द मोबाईल केम इन टू पिहूज हँड, शी वॉज व्हेरी एक्सायटेड. जसं आईने पिहूच्या हातात फोन दिला, पिहू खूप जास्त एक्सायटेड होती. तिच्यात खूप एनर्जी आली. शी प्लेड हर फेवरेट गेम्स अगेन अँड अगेन. मग पिहूची आई गेल्यानंतर पिहूने काय केलं? फोनवर सारखे सारखे तिला जे आवडतात ते गेम्स खेळत होती. शी वॉच्ड कार्टून्स, रील्स अँड व्हिडिओज. शी फॉरगॉट द टाईम अँड वॉच द व्हिडिओज कंटिन्युअसली. तुम्ही सुद्धा फोन वापरताना विसरून जाताना की तुम्ही किती वेळ फोन वापरताय. तसंच पिहू कार्टून बघत होती, रील बघत होती, व्हिडिओज बघत होती आणि ती विसरून गेली की ती किती वेळ कंटिन्यू फोन बघतीये. सडनली काय झालं? आवाज आला. द मोबाईल स्टार्टेड शेकिंग. मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागला. तुम्हाला माहिती आहे ना मोबाईल व्हायब्रेट होतो तेव्हा कसा आवाज येतो? अ फेंट व्हॉइस सेड. फेंट म्हणजे अगदी बारीक, म्हणजे अस्पष्ट, काय बोलतोय तेही कळत नाही, त्याला फेंट असं म्हणतात. आणि फेंटचा दुसराही अर्थ आहे जो म्हणजे चक्कर येऊन पडणं अशक्तपणामुळे. पिहू आय एम टायर्ड, आय नीड रेस्ट. बारीक आवाजात फोन काय म्हणाला शेक होऊन की पिहू मी थकलोय, मला रेस्ट घ्यायची गरज आहे. पिहू ड्रॉप द फोन इन फिअर. मला सांगा मोबाईल बोलतो का? नाही बोलत. मग पिहू घाबरली आणि तिच्या हातून फोन पडला.
हू इज टॉकिंग शी आस्क्ड. पिहूने काय विचारलं, कोण बोलतंय? द मोबाईल लाफ्ड अँड सेड इट्स मी. मोबाईल हसला आणि म्हणाला, मी बोलतोय. मोबी द मोबाईल. मोबाईल काय म्हणाला, त्याचं नाव काय? मोबी द मोबाईल. यू हॅव बीन युझिंग मी फॉर सो लॉंग. मोबाईल काय म्हणाला पिहूला, की तू मला खूप वेळ झालं वापरतीयस. आय ॲम फिलिंग ओव्हरहीटेड अँड ड्रेन्ड. ओव्हरहीटेड म्हणजे फोन जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा त्याचं टेम्परेचर आणि खूप वापरल्यानंतर तो गरम होतो त्याचं टेम्परेचर म्हणजे ओव्हरहीट होणं. आणि ड्रेन्ड म्हणजे जेव्हा त्या फोनमधली पूर्ण बॅटरी संपायला लागते त्यावेळेला तो हँग होतो, खराब होतो, वापरायला येत नाही आपल्याला व्यवस्थित, तेव्हा तो ड्रेन झालेला असतो, त्याची पूर्ण एनर्जी गेलेली असते. आय ॲम टायर्ड नाव. मोबाईल काय म्हणतो, आता मला खूप जास्त टायर्ड म्हणजे थकल्यासारखं वाटतंय. सेड मोबी. पिहू लाफ्ड अँड सेड, कॅन अ मोबाईल रिअली गेट टायर्ड. पिहू हसली आणि म्हणाली, खरंच मोबाईल टायर्ड होऊ शकतो का? मोबी रिप्लाइड. मोबी म्हणजे कोण? मोबाईल. करेक्ट. मोबाईल काय म्हणाला, येस आय हेल्प यू टॉक टू फ्रेंड्स, लर्न न्यू थिंग्स, send messages and watch videos. But too much use is not good for me and you. मोबाईल काय म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सबरोबर बोलण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी, व्हिडिओज बघण्यासाठी हेल्प करतो. पण माझा खूप जास्त वापर करणं बरोबर नाही. माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. असं कोण म्हणतंय? मोबाईल. टू मच स्क्रीन टाईम कॅन डॅमेज युअर आईज अँड हेल्थ, सेड मोबी सिरियसली. मोबाईल काय म्हणाला सिरियसली, की खूप जास्त वेळ स्क्रीन टाईम तुमचे डोळेही खराब करू शकतं आणि तुमची हेल्थसुद्धा खराब करू शकतं. यू शूड प्ले आउटसाईड, रीड बुक्स अँड स्लीप ऑन टाईम. मोबाईलने काय सांगितलं पिहूला, की तू बाहेर खेळलं पाहिजे, बुक्स रीड केले पाहिजे आणि वेळेवरती झोपलं पाहिजे. पिहू फेल्ट सॉरी. पिहूला वाईट वाटलं. शी क्विकली फाउंड द चार्जर अँड प्लग्ड इन द मोबाईल अँड सेड. तिने काय केलं, पटकन चार्जर शोधलं, चार्जिंगला लावला मोबाईल आणि ती म्हणाली, आय प्रॉमिस यू आय विल यूज यू वाईजली. पिहू मोबाईलला काय म्हणाली, की मी तुला प्रॉमिस करते की मी तुला वाईजली म्हणजे व्यवस्थित उपयोग करून घेणं म्हणजे वाईजली वापरेन. मोबी स्माइल्ड हॅपीली. गुड गर्ल, नाव आय नीड रेस्ट. मोबी हसला आणि काय म्हणाला, की गुड गर्ल, मला आता आरामाची गरज आहे. पिहू केप्ट द मोबाईल असाइड अँड पिक्ड अप हर स्टोरी बुक. पिहूने काय केलं, मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वतःचं स्टोरी बुक वाचायला काढलं. शी ऑल्सो डिसाइडेड टू प्ले आउटसाइड विथ हर फ्रेंड्स. तिने हेही ठरवलं की ती बाहेर तिच्या फ्रेंड्ससोबत खेळायला जाईल. बोथ पिहू अँड मोबी वर हॅपी. मोबी आणि पिहू दोघंही खुश झाले. आपण आता हे नवीन वर्ड्स आहेत ते बघायचे आहेत. रीड अँड लर्न. पाउटेड. मेड अ सॅड फेस बाय पुशिंग लिप्स आउट. तुम्ही फोटो काढण्यासाठी पाऊट करता माहिती आहे, तसंच सेम सॅड फेस करून लिप्स बाहेर काढणं म्हणजे पाउटेड. मुवमेंट. मुवमेंट म्हणजे एक छोटासा टाईम, म्हणजे आपण तुमची आई म्हणत असेल बघा, क्षण, एका क्षणात म्हणजे एका पटकन त्या मुवमेंटमध्ये. स्टबन. अ पर्सन हू रिफ्युजेस टू चेंज हिज माइंड. म्हणजे एखाद्या माणसाला वाटतं की तो जे काही करतोय ते बरोबर आहे, अशा माणसाला आपण काय म्हणतो, आणि तो त्याचं काही बदलायला, चेंज करायला तयार नसतो, अशा माणसाला स्टबन म्हणतात. वाईजली. वाईजली म्हणजे इन अ वे दॅट शोज गुड थिंकिंग, म्हणजे चांगल्या प्रकारे, म्हणजेच वाईजली. हे सगळे वर्ड्स आपल्याला इथे आले होते. यातले तुम्हाला जे जे वर्ड्स अवघड वाटले, जसं नवीन वर्ड होता स्टबन,
तर मी मार्क केला. तुमच्यासाठी जे जे वर्ड्स नवीन आहेत ते तुम्ही मार्क करू शकता. फाइंड द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स बाय यूजिंग डिक्शनरी. फेंट. फेंट म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, चक्कर येऊन पडणं किंवा अशक्तपणा येणं. ड्रेंड. ड्रेंड म्हणजे पूर्णतः एनर्जी जाणं, संपणं. ओव्हरहीटेड म्हणजे गरम होणं. आता ह्याच्या पुढचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला बघायचे असतील तर मी तुम्हाला इथे लिंक देते. त्या लिंकमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळेल जिथे सगळे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला मिळतील. थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.